अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा विषय थोडासा वेगळा आहे पण खूप खोल आहे आणि कदाचित तुमच्या आयुष्याशी थेट जोडलेला आहे. तुम्हाला कधी असं वाटतंय का, मी साधा माणूस आहे, मी काय मोठं करू शकतो, माझ्यापेक्षा दुसरे लोक जास्त चांगले आहेत, त्याच्याकडे सगळं आहे आणि माझ्याकडे काहीच नाही. जर असं वाटत असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण समजून घेणार आहोत यश कुठे थांबतं, नकारात्मक विचार कसे आपलं आयुष्य बदलून टाकतात आणि सगळ्यात महत्वाचं, नजर आणि ऊर्जा यांचं खरं नातं काय आहे. सर्वात मोठा गैरसमज. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या, कोणीही साधा माणूस आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही असं कुणीही ठरवलेलं नाही, पण आपण स्वतःला थांबवतो. हो, आपणच आपल्या प्रगतीचे सर्वात मोठे अडथळे असतो. कसं? कारण आपण सतत नकारात्मक विचार करतो. आपण स्वतःकडे न पाहता दुसऱ्यांकडे पाहतो. तुलना जी आपल्याला आतून कमजोर करत असते. आपण काय करतो? माझ्या घरापेक्षा त्याचं घर चांगलं आहे, तो माझ्यापेक्षा जास्त सुंदर आहे, तो जास्त हुशार आहे, त्याच्याकडे जास्त पैसे आहेत, आणि हळूहळू आपण स्वतःला कमी समजू लागतो. पण इथेच एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. स्पर्धा, कॉम्पिटिशन असणं चुकीचं नाही, पण ही जेलसी असणं खूप धोकादायक आहे. जेलसी जी आतून जाळते. आजच्या काळात 90% लोक फक्त आणि फक्त जेलसी मध्येच जगत आहेत. आणि ही जेलसी काय करते माहित आहे? ती दुसऱ्याला नाही, सर्वात आधी आपल्याला स्वतःलाच जाळते आणि त्याच वेळी समोरच्याला देखील त्रास देते. यालाच आपण साध्या भाषेत काय म्हणतो? नजर लागणं. नजर म्हणजे नेमकं काय? आता तुम्ही विचाराल, खरंच नजर लागते का? तर उत्तर आहे हो, पण ज्या पद्धतीने आपण समजतो तसं नाही. उदाहरण बघा, आपण एक छान घर बांधतो, नातेवाईकांना बोलवतो, आपल्याला वाटतं वा, सगळे कौतुक करतील, पण सगळे कौतुक करत नसतात. काही लोक मनातून तुलना करतात, याचं इतकं चांगलं कसं, माझं का नाही? आणि इथेच सुरू होतं ऊर्जेचं बदलणं. ऊर्जा जी सगळं ठरवते. स्वामी भक्तांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या जगातली प्रत्येक गोष्ट ऊर्जेवर आणि लहरींवर आधारित आहे. हे फक्त आध्यात्मिक नाही, विज्ञान सुद्धा हेच सांगतं. सोपं उदाहरण पहा, एक वायर घ्या. वायर स्वतःमध्ये चांगलीच असते, पण जर ती कट झाली आणि आपण तिला हात लावला तर आपल्याला शॉक बसतो. मग काय, वायर वाईट झाली का? नाही, आपण तिचा अनुभव कसा घेतला त्यावरच सगळं अवलंबून आहे. सकारात्मक ऊर्जा आणि नकारात्मक ऊर्जा, या जगामध्ये ऊर्जा एकच आहे, पण आपण तिला कसं वापरतो, आपण कसं विचार करतो त्यावर ती ऊर्जा बदलत असते. म्हणून नकारात्मक असं काहीच नसतं, आपणच सकारात्मक गोष्टींना नकारात्मक बनवतो. आता येतो खरा मुद्दा, वास्तू आणि शरीर. स्वामी भक्तांनो, लोक म्हणतात घर वास्तुशास्त्राप्रमाणे असलं पाहिजे. हे काही अंशी बरोबर आहे, पण त्यापेक्षा महत्वाचं काय आहे माहित आहे? आपली स्वतःची शरीर रचना. वास्तुपुरुष. एक समजण्यास सोपं उदाहरण पहा. वास्तुपुरुषाची रचना बघितली तर त्याचं डोकं ईशान्य दिशेला, पाय हे नैऋत्य दिशेला, हात वेगवेगळ्या दिशांना. आता विचार करा, डोक्याच्या ठिकाणी जर आपण टॉयलेट, बाथरूम ठेवले तर ते योग्य आहे का? नक्कीच नाही. प्रत्येक दिशेचं महत्व. अग्नी दिशा स्वयंपाकासाठी, वायव्य दिशा ही बाथरूमसाठी, ब्रह्मस्थान घराचा मध्यभाग हा खूप महत्वाचा आहे, आणि नैऋत्य दिशा ही स्थिरतेसाठी. घरातील रचना सोप्या भाषेत पहा, नैऋत्य बाजू ही पती पत्नीची बेडरूम असावी, वायव्य बाजूला मुलं असावीत. देवांच्या चित्रात देखील असंच दिसतं. पार्वती, गणपती, त्यांची जागा, हे सगळं काही उगाच नसतं. यामागे देखील एक साधी पण खोल समज आहे. सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे भीती. इथे एक महत्वाची गोष्ट पहा, हे केलं नाही तर वाईट होईल, तसं केलं तर काहीतरी अपघात होईल,
असं काहीच नसतं. हे सगळं भीती पसरवण्यासाठी तयार केलेले मिथ्स आहेत. खरी गोष्ट काय आहे? वास्तू महत्वाची आहे, पण त्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे आपले विचार, आपली ऊर्जा आणि आपला दृष्टिकोन. स्वामी भक्तांनो, जर तुमच्या आयुष्यात अचानक अडचणी येत असतील, घरामध्ये शांतता नसते आणि काहीतरी बरोबर नाही असं वाटत असेल, तर कदाचित कारण बाहेर नाही, कारण तुमच्या विचारांमध्ये आणि ऊर्जेमध्ये देखील आहे. स्वामी भक्तांनो, आपण लहानपणापासून एक ऐकत आलो आहोत, नजर लागली, कुणीतरी वाईट बघितलं. पण नजर म्हणजे काही जादू नाही, नजर म्हणजे काही टोटका नाही. नजर म्हणजे विचार, भावना आणि ऊर्जा यांचा परिणाम आहे. विचार, भावना, ऊर्जा आणि परिणाम हे एक साधं चक्र आहे. एखाद्या व्यक्तीनं तुमच्याकडे पाहिलं, त्याच्या मनात तुलना आली, त्या तुलनेतून असंतोष निर्माण झाला आणि त्या असंतोषातून तयार झाली एक नकारात्मक भावना. हीच भावना ऊर्जेच्या स्वरूपामध्ये बाहेर पडते. स्वामी भक्तांनो, आपण सगळे एकमेकांशी जोडलेले आहोत, शब्दांनी, विचारांनी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ऊर्जेने. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याकडे पाहते आणि तिच्या मनात असा विचार येतो, याचं एवढं चांगलं कसं, माझ्याकडे का नाही, असं चालू असलं, तेव्हा ती ऊर्जा तुमच्याकडे पोहोचते. अचानक घरामध्ये वाद वाढतात, मन अस्थिर होतं, कामामध्ये लक्ष लागत नाही आणि मग आपण म्हणतो, काय होतंय काही कळत नाही. पण मूळ कारण काय असतं? ऊर्जेचा बदल. स्वामी भक्तांनो, दुसऱ्याची नजर तेव्हाच प्रभाव टाकते जेव्हा आपली ऊर्जा कमजोर असते. आपणच जर सतत तुलना करत असू, आपणच जर स्वतःला कमी समजत असू, तर आपण आधीच नकारात्मक अवस्थेत असतो आणि अशा वेळी बाहेरून आलेली ऊर्जा लगेच परिणाम करते. इथेच सगळं बदलतं. आपल्याला बाहेरचं थांबवायचं नाही, आपल्याला स्वतःला मजबूत करायचं आहे. जर तुम्ही दुसऱ्याचं चांगलं पाहून मनातून म्हणाल, छान आहे, देव त्याला अजून देऊ दे, तर काय होईल? तुमच्यातून देखील सकारात्मक ऊर्जा बाहेर पडेल. जेलसीला प्रेरणेमध्ये बदलणं हाच खरा उपाय आहे. स्वामी भक्तांनो, घर किती मोठं आहे, कसं बांधलेलं आहे, यापेक्षा त्या घरात राहणाऱ्या लोकांचे विचार कसे आहेत हे जास्त महत्वाचं आहे. तुमचं शरीर हीच तुमची पहिली वास्तू आहे. जर इथे शांतता असेल तर बाहेर सगळं शांत वाटतं आणि इथेच जर अस्थिरता असेल तर सगळं चुकीचं वाटायला लागतं. नजर लागेल, काहीतरी वाईट होईल, या भीतीमध्ये जगू नका, कारण भीती हीच सर्वात मोठी नकारात्मक ऊर्जा आहे. स्वामी भक्तांनो, तुमचा विश्वास, तुमचे सकारात्मक विचार आणि तुमचं शांत मन हेच तुमचं खरं संरक्षण आहे. रोज स्वतःला सांगा, मी समाधानी आहे, मी सकारात्मक आहे, माझ्याकडे जे आहे ते पुरेसं आहे. हळूहळू तुमची ऊर्जा बदलायला लागेल. स्वामी भक्तांनो, जग बदलायचा प्रयत्न करू नका. लोक काय विचार करतात हे बदलू नका, फक्त स्वतःचा विचार बदला. जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला एक तरी गोष्ट समजली असेल, तुमचा विचार थोडासा जरी बदलला असेल, तर हा व्हिडिओ फक्त पाहू नका, मनात साठवा आणि आयुष्यामध्ये नक्की उतरवा. कारण ऊर्जा बदलली की नशीब बदलतं. भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.